इकडे महाराष्ट्र एटीएस कडून अवैध टेलिफोन एक्सचेंजचा भांडाफोड झालेला आहे। दहशतवादी कारवायांना या माध्यमामधून मदत केली जात होती। 1.5 वर्षापासून हे अवैध टेलिफोन एक्सचेंज सुरू होता। सूरज ओझा या संदर्भातले अपडेट देतील। सूरज, नक्की अमोल, ही माहिती एटीएस सूत्रांना मिळाली होती, ज्यानंतर भिवंडी आणि नालासोपारा परिसरात छापेमारी करण्यात आली होती आणि छापेमारी करताना पोलिसांना खूप काही इन्स्ट्रुमेंट मिळाले। त्यात त्यांना 10 सिम बॉक्स, 265 सिम कार्ड, 2 वायफाय राउटर आणि 119 अँटिना मिळालेला आहे। पोलिसांचं असं म्हणणं आहे की हे जे इल्लीगल टेलिफोन एक्सचेंज आहे त्याच्या मदतीने महाराष्ट्रात अतिरेकी कारवाईत मदत मिळते। अतिरेकी जे आहेत त्यांना मदत मिळते, कारण की त्याचा कुठल्याही प्रकारचा रेकॉर्ड शासनाकडे नसतो आणि हा जो टेलिफोन एक्सचेंज गेल्या 1.5 वर्षांपासून सुरू होता आणि त्यामुळे शासनालाही देखील तब्बल 3 कोटींचं नुकसान झालेलं आहे। तर ही एटीएसची एकंदरीत मोठी कारवाई झालेली आहे। यापुढे एटीएस तपास करत आहे की या इल्लीगल टेलिफोन एक्सचेंजचा वापर करून किती लोकांनी फोन कुठे कुठे केलेला आहे। जी निश्चित। सूरज, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।